रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण हॉटेल स्टाईल पनीर मखनी बनवणार आहोत, तेही घरच्या घरी घरच्या साहित्यामध्ये अस्सल हॉटेलची पनीर मखनीची चव देणारे। जास्त वेळ लागत नाही रेसिपी बनवण्यासाठी। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे 200 ते 250 ग्रॅम पनीर घ्यायचं आहे। हे पनीर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जो शेप आवडत असेल त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता। जनरली हॉटेलमध्ये असे चौकोनी शेप असतात, क्यूबिकल शेप। सो अशा प्रकारे आपण हे आता कट करून घेणार आहोत। ही पनीरची क्वांटिटी वाढवू शकता। सो अशा प्रकारे आता आपलं हे पनीर कट करून झालेलं आहे। याच्यानंतर आपल्याला हे पनीर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। पनीर प्लेटमध्ये ठेवताना त्याचे जे पीसेस आहेत ते असे सुट्टे करून ठेवायचे, जेणेकरून ते एकमेकांना चिकटणार नाहीत। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईकसुद्धा करू शकता। इथे आपल्याला एक टोमॅटो घ्यायचा आहे, पिकलेला टोमॅटो घ्यायचा आहे आणि तो अशा प्रकारे जाडसर असा चिरून घ्यायचा आहे। हा मी मीडियम साईजचा टोमॅटो घेतला होता। इथे 2 कांदे घ्यायचे आणि ते सुद्धा आपल्याला जाडसर असे चिरून घ्यायचे आहेत। साठी इथे मी 3 हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत। जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरचीची क्वांटिटी वाढवली तरीही चालेल। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या मिरचीचे देठ काढून घ्यायचे आहेत। याच्यानंतर मिरची अशी मध्यभागून कट करायची आहे। जास्त तुकडे करायचे नाहीत मिरचीचे, फक्त एका मिरचीचे 2च तुकडे करायचे। त्याच्यानंतर इथे आपल्याला एक शिमला मिरची घ्यायची आहे। शिमला मिरचीतलं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बी काढून घ्यायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण टोमॅटो कांदा चिरला त्याचप्रमाणे ही शिमला मिरची सुद्धा आपल्याला जाडसर अशी चिरून घ्यायची आहे। ही सुद्धा आता एका बाउलमध्ये आपण काढून ठेवणार आहोत। एक पॅन गरम करायचा आहे आणि या पॅनवरती आता हे पनीरचे पीसेस घालून घ्यायचे आहेत। एक एक तुम्ही सेपरेट करून ठेवू शकता, जेणेकरून ते एकमेकांना चिकटणार नाहीत। याच्यानंतर आपल्याला इथे 1 चमचा तेल वापरायचं आहे पनीर फ्राय करण्यासाठी। जर तुम्हाला तेल आवडत नसेल तुम्ही तूप किंवा बटर वापरलं तरीही चालेल, छान असं ते फ्राय होतं। आणि इथे पनीर फ्राय करताना लक्षात ठेवा की पनीर हाय फ्लेमवरती फ्राय करायचं नाही, नाहीतर ते लगेच चिवट होतं, चांगलं फ्राय होत नाही। सो याच्यासाठी लो टू मीडियम फ्लेमवरती तुम्ही हे पनीर फ्राय करू शकता। इथे एक लक्षात ठेवा गोष्ट की सगळ्या बाजूने आपलं पनीर क्रिस्पी असं नाही झालं पाहिजे। कुठल्या तरी एका बाजूने ते गोल्डन ब्राऊन झालं की हे आपल्याला काढून घ्यायचं आहे। सो या काही टिप्स होत्या पनीर फ्राय करण्याच्या। जर तुम्ही आपल्या इन्स्टा आयडीला अजून फॉलो केलं अशा प्रकारे आता आपलं पनीर गोल्डन ब्राऊन व्हायला सुरुवात झालेली आहे। जास्त सुद्धा करायचं नाही, नाहीतर ते पनीर चिवट होतं। मऊ आपलं पनीर राहिलं पाहिजे, वरतून थोडंसं क्रिस्पी आणि आतून चिवट असं आपल्याला पनीर राहिलं पाहिजे, एकदम मऊ असं, जास्तही ते कठीण नाही झालं पाहिजे। आता हे आपलं पनीर छान असं फ्राय करून झालेलं आहे, ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। पनीर काढल्यानंतर ज्या पॅनमध्ये आपण पनीर फ्राय केलं होतं त्याच पॅनमध्ये आपल्याला कांदासुद्धा घालायचा आहे। इथे आपल्याला जास्त भांडीसुद्धा भरवायची नाही। ज्याप्रमाणे हॉटेलवाले त्या एकाच पॅनमध्ये सगळ्या गोष्टी करतात त्याच ट्रिक वापरून आज आपण एकाच पॅनमध्ये सगळ्या गोष्टी करणार आहोत। इथे 10 ते 12 काजू घ्यायचे आहेत। इथे घाबरून जाऊ नका की सगळ्यांच्याच घरात काजू अवेलेबल नसतात। इथे तुम्ही शेंगदाणे वापरले तरीही चालतील, फक्त शेंगदाण्याची साल काढून घ्या, जेणेकरून काजूसारखी त्याला टेस्ट येईल। आणि थोडेसे शेंगदाणे भिजवून ठेवा। त्याच्यानंतर आता आपल्याला 2 चमचे सफेद तीळ घालायचे आहेत। हे भाजके घालू शकता किंवा बिना भाजके घातले तरीही चालतील। हे आता सगळं छान असं फ्राय करायचं आहे। हे तुम्ही हाय फ्लेमवरती फ्राय केलं तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कारण यामध्ये कांदा आपल्याला जास्त असा शिजवायचा नाही, थोडासा हलका ब्राऊन असा करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याची टेस्ट खूप छान लागते। तुम्ही 1 ते 1.5 मिनिटे हे फ्राय करून घेऊ शकता, जास्त वेळ फ्राय करू नका। आता हे थंड झालेलं आहे। याच्यानंतर हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच घाला, गरम गरम घालू नका, नाहीतर तुमचं मिक्सरचं भांडं खराब होईल। सो याच्यासाठी काळजी घ्या। आणि हे थंड झाल्यानंतरच हे वाटण यामध्ये तुम्ही घालायचं आहे। थोडंसं पाणी घालू शकता यामध्ये आणि याची आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायची आहे। पेस्ट बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा की यामध्ये कुठल्याच गाठी राहिल्या नाहीत पाहिजे, एकदम छान अशी मऊ स्मूथ अशी पेस्ट
तयार झाली पाहिजे. त्याच पॅनमध्ये आपण ही पेस्टसुद्धा घातलेली आहे. छान अशी चमच्याने तुम्ही काढून घ्या, जेणेकरून कोणतीही पेस्ट आपली वाया जाणार नाही. सगळं तुम्ही त्या मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेऊ शकता. इथे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती हे 1 ते 1.5 मिनिटे फ्राय करायचं आहे. हे फ्राय करताना यामध्ये तेल बिलकुल घालायचं नाही सुरुवातीला, कारण यामध्ये जे पाणी आहे ते आपल्याला निघून जायला पाहिजे. सो त्याच्यासाठी जेव्हा आपलं पाणी निघून जाईल, यामध्ये थोडासा मसाला कोरडा होईल, तेव्हा तुम्ही यामध्ये 2 चमचे तेल घालू शकता. तेल घातल्यानंतर परत आपल्याला अर्धा ते 1 मिनिटे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. सारखं तुम्हाला याला हलवावं लागेल, नाही तर ते खाली पॅनला चिकटलं जातं. सो छान असं सारखं त्याला ढवळत राहा, जेणेकरून तुमचा मसालाही भाजला जाईल आणि पॅनलाही चिकटणार नाही. 1 चमचा चिकन मसाला घालायचा आहे. जर तुमच्याकडे चिकन मसाला अवेलेबल नसेल, तुम्ही सब्जी मसाला, गरम मसाला घालू शकता. अर्धा चमचा लाल तिखट घाला, जे सगळ्यांच्याच घरात अवेलेबल असतं, आणि चवीनुसार मीठ घाला. आता हे जे आपले सगळे मसाले आहेत ते घालून झालेले आहेत. आता हे छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला याची टेस्ट खूप छान लागेल आणि ते एकसारखे फ्राय होतील. मसाला घातल्यानंतर आपल्याला हे अर्धा ते परत 1 मिनिटे फ्राय करून घ्यायचं आहे. या सगळ्या टिप हॉटेलमधल्याच आहे, सो तुम्ही नक्की घरी ट्राय करा ही रेसिपी. 1 कप दही घालायचं आहे, आणि दही घालताना इथे लक्षात ठेवायचं आहे की दही छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. कोणत्याच यामध्ये गाठी नाहीत राहिल्या पाहिजे. जर तुमच्या गाठी राहिल्या तर तुमची हॉटेल स्टाईल पनीर मखनी तयार होत नाही. त्यात सगळ्या गाठीच दिसतात त्या रेसिपीमध्ये. सो त्याच्यासाठी आपल्याला दही जे आहे ते छान असं फेटून घ्यायचं आहे. हे छान असं फ्राय झाल्यानंतर पनीर आपण जे फ्राय केलं होतं ते यामध्ये घालायचं. परत एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, आणि अर्धा मिनिटासाठी 1 उकळी काढण्यासाठी याला ठेवायचं आहे. तुम्ही याच्यावरती झाकण ठेवू शकता, पण कसं होतं, झाकण ठेवल्यानंतर थोडासा पनीरचा कलर बदलतो आणि ग्रेव्हीचा सुद्धा कलर बदलतो. सो त्याच्यासाठी आज आपण झाकण ठेवलेलं नाही. याच्यानंतर एक छोटीशी कढाई घ्यायची आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल, ज्या आपण मिरच्या सुरुवातीला कापून घेतल्या होत्या हिरव्या मिरच्या त्या घालायच्या. शिमला मिरची जी आपण कापून ठेवली होती ती घालायची आहे. लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा तुम्हाला भाज्यांवरती झाकण ठेवायचं नाही, नाही तर हॉटेल स्टाईल तुम्हाला चव येणार नाही आणि दिसायलाही तशी होणार नाही. जो आपण टोमॅटो कापून ठेवला होता जाडसर असा, तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घाला, आणि परत एकदा ह्या सगळ्या भाज्या आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपण जे मीठ घातलेलं आहे ते सगळ्या भाज्यांना लागलं जाईल आणि छान अशी भाज्या शिजल्या जातील. मीठ टाकण्याचं कारण असं की भाज्यांना लगेच पाणी सुटलं जातं आणि त्या लगेच शिजल्या जातात. झाकण बिलकुल ठेवू नका. अशाच 1 ते 2 मिनिट तुम्ही फ्राय करून घ्या. अशा प्रकारे टोमॅटोसुद्धा अर्धा कच्चा शिजलेला आहे आणि शिमला मिरचीसुद्धा शिजलेली आहे. हे सगळं झाल्यानंतर त्या पनीरच्या भाजीमध्ये हे सगळं तुम्ही घालून घ्या. छान असं परत एकदा हे मिक्स करा. तुम्हाला जर याची ग्रेव्ही बनवायची असेल तुम्ही थोडंसं यामध्ये पाणी घालू शकता, आणि जर नसेल तुम्हाला ग्रेव्ही बनवायची तर तुम्ही अशाच प्रकारे हे लपतपं खाल्लं तरीही चालेल. खूप छान टेस्ट लागते. हे तुम्ही चपाती, रोटी, नान किंवा भाताबरोबर, राईसबरोबर आपल्या फॅमिलीला खाऊ घाला, आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. अशा प्रकारे आपली अस्सल हॉटेल स्टाईल पनीर मखनी घरच्या घरी तयार झालेली आहे, घरच्या साहित्यात. आणि शेंगदाणे घालून सुद्धा तुमची अशीच पनीर मखनी तयार होते. सो नक्की घरी ट्राय करा, फॅमिलीला खाऊ घाला, आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.